इस वक्त की बड़ी खबर तापी से आ रही है, जहां जिले के पासी में महाराज की बस के साथ बड़ा हादसा। अक्कलकुआ के वालेरी से तालोदा जाने वाली बस भंवर गांव में के पास पलटी। बस में बैठे 70 से 75 छात्रों के गंभीर रूप से घायल होने की खबर। घायल छात्रों को नजदीकी अस्पताल में कराया गया भर्ती। इस दुर्घटना को लेकर विधायक राजेश पाडवी ने आरोग्य विभाग को तत्काल छात्रों का जरूरी इलाज करने की सूचना दी। आज सकाळी सुमारे 7 वाजता वालेरीहून ठेवता येत असताना भंवर गावाजवळ प्रांत महामंडळाचे MH06 हे वाहन विद्यार्थिनी जवळपास 70 ते 75 विद्यार्थी त्यामध्ये होत्या। चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या पलटी झाली आहे। त्यातील सर्व विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात ठेवता येते दाखल करण्यात आले आहे। 2 ते 3 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना आपण खाजगी रुग्णालयात शिफ्ट केलेलं आहे। चालक आणि वाहक दोघं पोलीस स्टेशनला हजर असून पुढील तपास चालू आहे आणि आपल्या सर्व जखमीवर इथे उपचार चालू आहेत। वालेरीहून तळोद्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊनणारी बस सकाळी 6 वाजता वालेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भंवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली। त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती। त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा येथे आणलं। त्या ठिकाणी मी देखील आलो। त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले। आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले, पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले। सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची समजूत घातली आणि जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या, ट्रॉमा त्या ठिकाणी होता, त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले, त्यांच्यावर उपचार केले। ज्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात नेऊन आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतोय। जवळपास 70 मुली त्या ठिकाणी होत्या। आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे। 2 मुलींची जास्त दुखापत होती म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे। त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे। सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल। आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्याची चौकशी मी महामंडळाची ST महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपो मॅनेजरने कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत।